सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांदमातला भाग 165. शशीने सचिनला एकदा त्याच्यासोबत मालन आणि कस्तुरीकडे नेलं होतं आणि त्यानंतर सचिन एकटा मालन आणि कस्तुरीकडे जाऊन आला. शशीने त्याला जायला सांगितलं सुद्धा नव्हतं, पण तरीसुद्धा सचिन तिथे जाऊन म्हणाला की मला छोट्या शेठनं सांगितलं आहे तुम्हाला साहित्य द्यायला, म्हणून आलो आहे. मालनला सुद्धा वाटलं शशीनंच त्याला पाठवलं असेल, त्यामुळे तिने हसून त्याचं स्वागत केलं, विषय सोडून दिला. पण शशीला लगेच ही गोष्ट कळली की सचिन तिथं गेला होता आणि तो एकटा का गेला होता, तिथं जाण्यामागचा त्याचा हेतू काय हे जाणून घेणं शशीला महत्त्वाचं वाटलं. पण तरीसुद्धा शशीनं घाई केली नाही त्याला जाब विचारण्याची. तो आणखीन काही करतोय का हे त्यानं बघितलं, पण आज शशी इतकी रात्र झाली तरी अजूनही घरी आला नव्हता. कारण त्यानं आता रवी शेठना आराम करायला लावलं होतं आणि स्वतः पायाला भिंगरी लागल्यासारखा काम करत होता आणि त्याचा अवैध धंदा जो आहे तो सांभाळत होता. मग अभिजित झोपला होता. त्याला झोपी लावलं आणि चंद्रा बाहेर आली त्याच्या खोलीतून. रवी शेठ म्हणाले, चंद्रा झोपला का गं अभिजित? चंद्रा म्हणाली, हो बाबा, आत्ताच झोपलाय. अहो झोपतच नव्हता. डॅडी कधी येणार, डॅडी कधी येणार असं सारखं विचारत होता. रवी शेठ म्हणाले, हो ना गं, खूप उशीर झाला ना, एव्हाना त्यानं यायला हवं होतं. चंद्रा म्हणाले, बाबा अड्ड्यावर फोन लावून बघा की. त्याला ना काही सुचतच नाही. एकदा कामाला लागला की लागला आणि मग बसतो तहानभूक विसरून बिड्या फुकत. तसे रवी शेठ हसले आणि म्हणाले, तू त्याची बायको आहेस ना, मग आता त्याचं ते व्यसन तू सोडव की. चंद्रा म्हणाली, पण मी म्हणते बाबा, हे व्यसन लागतंच कशाला हो? इतकं कमवायचं, काम करायचं, जीवाचं रान करायचं, मग माणसानं 4 घास जास्त खावं, पण हे व्यसन करू नये. रवी शेठ म्हणाले, तुझं बरोबर आहे बेटी, पण हे व्यसन असताना ते टेन्शनमुळे लागतं आणि मग पुन्हा जाता जात नाही. आणि एक वेळ अशी येते की आपल्याला व्यसन सोडू वाटत नाही आणि व्यसन आपल्याला सोडू वाटलं तरी ते आपल्याला सोडत नाही. आणि आता आमचा धंदा, त्याबद्दल तुला काय सांगावं, किती टेन्शन असतं काय माहीत आहे ना. चंद्रा म्हणाली, हो बाबा, मला त्याचीच भीती वाटते. एक बोलू का? राग मानू नका, तुमचं काम खूप चांगलं आहे, पण यानं काय होतं माहीत आहे का? असं म्हणून गप्प बसली. रवी शेठ म्हणाले, बोल, काय झालं, घाबरू नको, मी तुला माझी मुलगी मानतो. ती म्हणाली, बाबा तुम्ही जी हत्यारं विकताना ती लय वाईट उपयोग करतात लोक. जे शस्त्र आणि गोळ्या शशी डील करतो त्या विकतो तीच त्याच्या पायात घुसली आणि एकदा खांद्यात घुसली. देव न करो आणि त्याला जर काही झालं तर कसं होणार बाबा? म्हणून म्हणते दुसरा कुठलाही धंदा काढा आणि त्याला तिकडं कामाला लावा, पण हे नको बाबा, हा धंदा, ही दुश्मनी लय वाईट. रवी शेठ आता विचार करायला लागले आणि त्यांनाही ते पटलं. शशी आत्ता कुठे या सगळ्यात पडला आहे आणि त्यानं त्याचं अख्खं आयुष्य यात घालवावं असं नको व्हायला. तो हुशार आहे, त्याला कोणताही बिझनेस टाकून दिला तर तो उभा करू शकतो. असा आता चंद्राच्या बोलण्यामुळे ते विचार करायला लागले. आणि या धंद्यात आहे तरी काय, शेवटी मृत्यू अटळ आहे. फक्त दुश्मनी हातात येते, बाकी काही नाही. आपण केलेल्या चांगल्या कार्यामुळे आणि समाजसेवेमुळे आपण आजपर्यंत वाचलो, नाहीतर आपण सुद्धा कुणाशी तरी गोळी लागून मेलो असतो, असं रवी शेठना वाटलं. आणि ते हसून चंद्राला म्हणाले, वेल्डन बेटा, मला तुझा अभिमान वाटतो. खरंच आज तू त्याची बायको आहेस आणि त्याचा इतका विचार करतेस आणि मला आता अजितची काळजी करण्याची गरजच नाही असं वाटतं आणि तुझ्या या बोलण्याचा मी नक्की विचार करणार. चंद्रा म्हणाली, बाबा, पण मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे त्याला नका सांगू, नाहीतर माझ्यावर चिडेल तो आणि पुन्हा रागारागात बिड्या फुकत बसेल. तसे रवी शेठ हसले आणि तिला म्हणाले, बरं, नाही सांगणार, तू जाऊन झोप. चंद्रा म्हणाली, झोपते कसली, तो आल्यावर त्याला गरम गरम जेवण वाढावं लागेल की. आणि ती अशी म्हणाली इतक्यात
बाहेर शशीच्या गाडीचा आवाज आला. त्याची कार आली. त्याचं नेहमीसारखंच करकचून ब्रेक दाबणं आणि गाडीचा आवाज येणं हे तिनं ओळखलं आणि ती पटकन किचनमध्ये गेली गरम गरम चपात्या करायला. शशी आता आतमध्ये पळत आला. रवी शेठना बघून म्हणाला, बाबा तुम्ही झोपला नाही का? तुम्ही का जागे आहात? रवी शेठ म्हणाले, अरे झोपतच होतो, पण म्हटलं तुझी वाट बघावी. शशी म्हणाला, ओके, आता मी आलोय, तुम्ही झोपा. आणि अभिजित झोपला का? आणि त्या रवी शेठ काही उत्तर देण्याआधीच शशी अभिजितच्या खोलीत गेला. सुद्धा तो झोपला होता हे त्यानं बघितलं. त्याच्या अंगावरचं पांघरून व्यवस्थित केलं आणि त्याच्या कपाळावर हलकासा किस केला प्रेमाचा आणि बाहेर आला. मग त्याच्या रूममध्ये गेला फ्रेश होण्यासाठी. जाता जाता पुन्हा म्हणाला, बाबा गुड नाईट. आता रवी शेठ बघत होते त्याची गडबड धांदल. अभिजितवरचं त्या दोघांचं प्रेमही बघत होते. आणि माझ्या अभिजितला आता हक्काचं घर मिळालं, हक्काचे आई वडील मिळाले आणि मी पुन्हा त्याच्यापासून काहीही हिरावून घ्यायला नको. हे पद, हा पैसा, हा धंदा काहीच नको. नाती महत्त्वाची. आणि त्यांनी जरा गांभीर्यानंच चंद्राच्या बोलण्याचा विचार केला आणि कुठेतरी या तिघांना, चंद्रा, शशी आणि अभिजित तिघांनाही एक नवीन आयुष्य सुरू करून द्यावं असं त्यांच्या डोक्यात आलं. मग ते झोपायला गेले. शशी फ्रेश होऊन आला, डायनिंग टेबलवर बसला आणि म्हणाला, चंद्रा वाढ ग. खरंच सांगतो खूप भूक लागली आणि जेव्हापासून घरचं खातो ना तेव्हापासून आता बाहेर काही खाणं होत नाही. नकोच वाटतं खायला. चंद्रा म्हणाली, आलेच. आणि शशीनं आता तिला का इतका वेळ लागतोय असं वाटून किचनमध्ये डोकावलं. तर चंद्रा किचनवर गॅसची टाकी बाहेर ओढून त्यावर पाट ठेवून त्यावर बसून लाटत होती चपात्या. आणि हे बघून तो हाताची घडी घालून भिंतीला टेकून उभा राहिला आणि हसून तिला म्हणाला, बापरे चंद्रा, एका गॅसच्या टाकीमध्ये 14 किलो गॅस असतो आणि यामध्ये 14 बॉम्बची ताकद असते, हे तुला माहीत आहे का? चंद्रा आश्चर्यानं म्हणाली, खरंच की काय? पण एक बॉम्बची ताकद किती असते हेच मला माहीत नाही, तर 14 बॉम्बची ताकद किती असेल हे कसं माहीत असेल? शशी हसून म्हणाला, ते जाऊ दे, पण मला हे सांगायचं होतं की बघ ना, एका बॉम्बवर दुसरा बॉम्ब बसलाय. आणि शशी असं म्हणाला आणि चंद्रानं त्याच्याकडं रागात बघितलं आणि म्हणाली, तू मला म्हणतोस का? आणि शशी म्हणाला, नाहीतर काय, बॉम्बच आहेस की तू. अगं किती भांडतेस, ज्याच्यासोबत पण भांडतेस ना त्याला अगदी सळो की पळो करून सोडते. चंद्रानं आता तव्यातली चपाती काढली, टोपल्यात टाकली आणि त्याच्याकडे तावात लाटणं घेऊन आली आणि त्याला लाटणं उगारलं आणि म्हणाली, मी बॉम्ब वाटते का तुला? शशीनं आता तिचा हात पकडला, पाठीमागे पिरगळला, एका हाताने तिच्या पोटाभोवती घट्ट मिठी मारली आणि तिच्या उघड्या पोटावर त्याचे थंड हात टेकले. तसं चंद्रा शहारली. त्यानं तिला तशीच पाठीमागं घेतली आणि तिच्या कानात हळूच म्हणाला, नुसता बॉम्ब नाही, तू आहेस ॲटॉम बॉम्ब. आणि रात्री जेव्हा माझ्यावर कोसळतेस ना तेव्हा मी तर माझा उरतच नाही. तुझ्या तारुण्याचा वाल झेलता झेलता मी पूर्ण हारून जातो. चंद्रा आता लाजली आणि पटकन स्वतःची सुटका करून घेत म्हणाली, बास बास, आधी जेवण कर, आधीच खूप उशीर झाला आहे. आणि मग तिनं त्याची प्लेट वाढून आणली. आणि शशी म्हणाला, का गं, एकच प्लेट घेतली का? तू नाही का जेवणार? चंद्रा म्हणाली, मला कशाला भूक लागते, मी तर हवेवर जगते ना. आणि शशी हसला. त्याला माहीत होतं आता दोघांनी एकाच प्लेटमध्ये जेवायचं आहे. आणि मग त्यानं अभिजित सारखीच हाताची घडी घातली आणि म्हणाला, चला आता तू मला भरवायचं. चंद्राने सुद्धा जास्त नखरे न करता त्याला भरवलं आणि त्यानं तिला भरवलं. दोघे जेवल्याने पुन्हा खोलीत गेली. आणि चंद्रा म्हणाली, आई कशी आहे रे? आणि कस्तुरी पण. चंद्रा म्हणाला, काय सांगू, उगीचंच काम करत बसतात, करू नका म्हटलं तरी. काय गरज आहे का त्यांना काम करायची, मी आहे ना.
चंद्रा आता त्याच्याजवळ बसली आणि ती साडी काढायला लागली. शशी म्हणाला, चंद्रा, साडी का घालतेस? आता ना तू हे घाल, असं म्हणून त्यानं तिच्यासाठी आणलेले गाऊन दिले. आणि चंद्रा म्हणाली, मी हा असला झगा घालायचा का आता? हे माझ्यासाठी आणलंस? शशी म्हणाला, इथं दुसरी कोणी बायको आहे का माझी? तूच आहेस ना, मग तू घाल. आता ती नाही नाही म्हणत होती आणि शशीनं तिला फार फार आग्रह केला. आणि तिचा पिच्छाच पुरवला. थोडी मॉडर्न राहायला शिक. आता भाषा कशी सुधारते बघ. तुझी इंग्लिश पण शिकतेस ना तू. मग आता चांगलं राहायला पण शिक. मला शोभली पाहिजेस की नाही, चार चौघात तुला दाखवायला मग मला लाज वाटते. चंद्रानं आता तोंड वाकडं केलं आणि गाऊन घालून आली आणि तिला त्या गाऊनमध्ये बघितलं आणि त्याला काय बोलायचं काय होतं तेच तो विसरून गेला. आणि त्यानं पटकन तिला मिठीत घेतली, अलगद हातावर उचलली आणि बेडवर आणून ठेवलं आणि पुन्हा तिचा गाऊन काढायला लागला. आणि चंद्रा म्हणाली, आता घालायचा पण आणि काढायचं पण होय? घालायला लावला आणि लगेच काढायचा पण होय? शशी हसून म्हणाला, हो, आता काढायचा आणि पुन्हा घालायचा आणि रात्रभर असंच काढ घाल करत राहायचं. असं म्हणत त्यानं तिला जवळ घेतली, लाईट घालवली आणि तीही त्याच्या बोलण्याला हसण्याला भुलली. आता दोघे पुन्हा प्रणयाचा आनंद घेऊन झोपले. आणि इकडे सचिन मात्र अजून झोपत नव्हता. त्याला कस्तुरीची सतत आठवण यायला लागली. तिच्याशी बोलावं, तिला भेटावं आणि तिला जाणून घ्यावं असं वाटायचं. जेव्हा बघेल तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यासमोर तिचं तेच रूप आठवायचं जे त्यानं पहिल्यांदा बघितलं होतं. आणि आणखीन जास्त ती त्याच्या मनात रुतत चालली होती. आणि आणखीन 2च दिवसांनी तो शशीला म्हणाला, छोटे शेट, आत्याकडे कधी जायचं? चला की जाऊया. त्याचं सामान संपलं असेल. आता शशीला कळत नव्हतं की त्याला इतकी का तिथं जावं वाटतं. आणि शशी त्याला म्हणाला, सचिन, मला कळतंय की तू मला न सांगता आत्याकडे गेला होता आणि का गेला हे मला समजेल का? आणि तू इतका का उतावळा आहेस रे तिकडं जाण्यासाठी? तसा सचिन आता घाबरला आणि त्याला वाटलं शशी आता खूप ओरडणार, खूप रागवणार. आणि तो घाबरून शांत बसला. पांडू म्हणाला, सचिन, छोटे शेठ काहीतरी विचारत आहेत, उत्तर दे. आणि सचिन घाबरून खोटं बोलत म्हणाला, नाही नाही छोटे शेठ, अहो मी नव्हतो गेलो. आणि पांडू म्हणाला, सचिन, खोटं बोलू नकोस. छोटे शेठ कधीच पुराव्याशिवाय बोलत नाहीत, हे माहीत आहे तुला. आणि हे बघ सचिन, आपल्या गँगमध्ये असली फालतूगिरी केलेली चालत नाही, समजलं? सूरज आणि मिथूनचे काय हाल झाले होते हे तुला सांगायला नको. आणि बायकांचा रिस्पेक्ट करायचा, कळलं का? आणि जर तू तिकडे जाऊन काही भलतं सलतं केलं असेल तर तुला सुटका नाही, तुझा डायरेक्ट एन्काउंटर होणार, एवढं लक्षात ठेव. तसं सचिन घाबरला आणि म्हणाला, नाही नाही छोटे शेठ, खरंच मी असं काहीच नाही केलं. तुम्ही हवं तर तिला जाऊन विचारा, तुम्ही आत्याला विचारा. ती तर मला भेटली पण नाही. आणि शशी म्हणाला, याचा अर्थ तू गेला होता, पण का गेला होता हे जरा सांगशील का? सचिन पुन्हा गप्प बसला. शशीला कळलं की याच्याशी एकांतात बोलण्याची गरज आहे. मग सगळी मुलं अड्ड्यावरून निघून गेली. तशी दारामध्ये बिजली आली आणि ती पांडूला म्हणाली, छोटे शेठ आहेत का? मला भेटायचं आहे त्यांना. पांडून आता तिच्याकडे बघितलं आणि तो तिचा जो आवेश होता बोलण्याचा त्यावरून ओळखलं की बिजलीचा राग अजूनही गेला नाही आणि बहुतेक आयुष्यभर जाणारच नव्हता, कारण तिला आयुष्यभर शशी मिळणार नव्हता. आणि पांडू तिला म्हणाला, छोटे शेठ आहेत पण त्यांना थोडंसं महत्त्वाचं काम आहे, तू नंतर ये, असं म्हणून त्यानं शटर लावलं. आणि आता जसं शटर लागलं तसा सचिन खूप घाबरला, कारण शटर लागलं म्हणजेच आपल्या आयुष्याचं दारही बंद होणार असं त्याला वाटलं. आणि आता छोटे शेठ खूप मारणार असं त्याला वाटलं. आणि शशीनं त्याची सिगारेट विझवून खाली ठेवली आणि त्याच्या जागेवरून उठला आणि त्यानं त्याच्या शर्टच्या बाहीची बटणं काढली आणि बाह्या कोपरापर्यंत मागे मुडपल्या.
आणि पाठीमागच्या खिशातून पिस्तूल काढला आणि हातात घेतला. तसा सचिन खूप घाबरला आणि त्यानं सचिननं शशीच्या पायात लोळून घेतली आणि रडायला लागला.